राज्यात विशाल पाटील भाजपसोबत आले तर सांगलीच्या विकासाला गती मिळेल। भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटलांना खुली ऑफर दिली आहे। राजकारणामध्ये वर्तमानावर चालायचं असतं असंही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले। चंद्रकांत दादांना माझ्या कामाची पद्धत आवडली असेल अशी प्रतिक्रिया यावर विशाल पाटील यांनी दिली आहे। भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार नाही असं विशाल पाटील यावेळी म्हणाले। कारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं। पुढे काय माहित नाही। वर्तमानामध्ये त्यांच्या हाताशी अजूनही 4 वर्ष 2 महिने आहेत। मे महिन्यात त्यांचं वर्ष पूर्ण व्हायचं, त्यामुळे 2 महिने आहेत। तर त्यामुळे 4 वर्ष 2 महिन्याच्या कालावधीचा आम्ही विचार करतो आहोत। जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली एक संख्याही वाढते आणि मग जिल्ह्यातल्या विकासाच्या कामांना त्यांना जे करायचं आहे त्यालाही सोपं जाईल, म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर आता पुन्हा एकदा देत आहोत। त्याचा त्यांनी विचार करा। कदाचित माझ्या कामाची पद्धत आवडल्यामुळे चंद्रकांत दादांनी तशी ऑफर दिली असेल। एक राजकीय विचार आमचे वेगळे जरी असले तरी जिल्ह्याचे ज्येष्ठ ते आज पालकमंत्री आहेत, राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, ते जर आपल्याला अशी ऑफर देत असतील तर कदाचित आम्ही आमचे काम चांगले करतोय असं एक पोचपावती होईल। मात्र असा कुठलाही विचार मी केलेला नाही आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यावर मी कुठल्या पक्षात प्रवेश कायद्यानेच करू शकत नाही। त्यामुळे उर्वरित 4 सव्वा 4 वर्षाचा जो माझा काळ आहे तो अपक्ष म्हणूनच जाणार आहे।